एखाद्याला राहिलेला माणसं नाही समजावं हा इमानदार आहे, ह्याच्याकडं पैसा. भीष्माचार्य द्रोणाचार्य ही दिग्गज मंडळी कौरवांकडे. महाभारत युद्ध झालं, कौरवांनी सांगितलं पांडवांना सुईच्या आग्रहाच्या टोकावर बसेल एवढी भूमी आम्ही देणार नाही. आणि युद्ध झाल्यानंतर पांडवाचा एक मुलगा त्या महाभारताच्या युद्धाच्या चक्रव्यूहात मारला गेला होता. त्याचं नाव काय माहितीये? अभिमन्यू. आणि अभिमन्यू जेव्हा त्या चक्रव्यूहात मारला गेला होता तेव्हा त्या अभिमन्यूची पत्नी आहे, तिचं नाव उत्तरा. ती गरोदर होती. गरोदर असताना तो चक्रव्यूहात मारला गेला. आणि मारल्यानंतर गरोदर उत्तरा ही विधवा झाली गरोदर अवस्थेत. पांडव रागावले. परिणाम भीमाने आणि अर्जुनाने 99 कौरव संपवले. किती? 99. आणि कौरव किती होते? 100. त्यातला एकच जिवंत राहिला, त्याचं नाव दुर्योधन. तो पण मरणासन्न टेकला. शेवटी दुर्योधन रागावला. अरे 5 पांडव आहेत आणि आम्ही 100 भाऊ आहेत, 100 मध्ये 99 संपलेत, मी एकटाच बाकी आहे. 5 पांडव आहेत, पांडवातला एकही गेला नाहीये. पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का नाही. दुर्योधन चिंतित होता. पण दुर्योधनाचा मित्र अश्वत्थामा तिथे आला आणि अश्वत्थाम्याने विचारलं, हे दुर्योधन काय टेन्शन मध्ये आहेस? अरे मित्र, आमचं आणि पांडवाचं युद्ध झालं माहिती आहे. अरे 5 पांडव असताना एकही मेला नाही आणि आम्ही 100 कौरव आहेत. एकटा मी जिवंत राहिलो आणि ते पण मरणासन्न आहे. तो पण मरणासन्न आहे. मी करावं काय? अश्वत्थाम्याने सांगितलं, अरे दुर्योधन, तुम्ही 100 असताना तुम्ही हरण्याचं कारण असं आहे, तुमचा सेनापती चुकीचा होता. जर गाडीचा ड्रायव्हर चांगला असेल तर प्रवास व्यवस्थित होतो. माणसाचं जीवन हे गाडीच्या ड्रायव्हरवर अवलंबून असतं. ड्रायव्हर म्हणजे कोण? तर गाडीचा जीवनाचा सारथी. जीवनाचा सारथी महत्वाचा आहे. सेनेचा सेनापती चुकीचा आहे. अरे जर मला निवडलं असतं ना तर मी तुम्हाला विजयच मिळवून दिला असता. दुर्योधन म्हणाला, अरे मित्र, आणखी वेळ गेलेली नाहीये. राजा जिवंत आहे ना. आणि माखलेलं रक्ताचं शरीर दुर्योधनाने रक्ताचा तिलक केला. अश्वत्थाम्याचं सांगितलं, जा आजपासून तू दुर्योधनाच्या सेनेचा सेनापती. काही माणसं फक्त पदाला हापापलेली आहेत, पदाला. याच्याकडनं एकही शिल्लक नाही आणि त्याला आता अध्यक्ष केलंय पक्षाचं. आता अध्यक्ष केलं, तो म्हणला आता मी पक्ष परत वर आणणार. त्यांनी तिलक केला आणि निघाला पांडवाला मारण्यासाठी. जात असताना एका झाडाखाली त्याने विश्राम केला. रात्रीची वेळ झाली आणि विश्राम करताना त्याचं लक्ष वर गेलं. त्याने एका झाडावर विचित्र पक्षी पाहिला. आजी माहिती आहे का ताई तुम्हाला? माहिती आहे ना? मग पुढे जाऊ का मी आता? तुम्ही मग त्या दोघीचं चाललंय, मला पण थोडं सांगू द्या ना. म्हणा तर मग उद्यापासून तुम्ही दोघी लांब लांब बसा. म्हणजे काय होतं, मी बोलतो तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, कथा माहिती आहे, पण मग तुम्ही लगेच ते पाठीमागचीला आता महाराज हे सांगणार आहेत. बरं तुम्ही चपाती करताना उंड्याची चपातीच लाटणार आहेत. आम्ही किचनमध्ये कधी पाहिलं का? आलेली खाणारच आहे आम्ही. ही चपाती गुंड्याची संधी लाटूनच होत असते. क्षमा मागतो, कारण तुम्ही एकुणिकीला बोलल्या की मग माझं विचलित होतं लक्ष. हां, चुकत असेल ना माझं, जागेवर उठा, सांगा तुमचं चुकतंय, मी माफी मागेल. आणि नियम असतो कथेचा, माहिती असेल ना तुम्ही मला सांगा, मी विषय चेंज करून सांगेल. आता सगळीच कथा तुमच्या दोघीला माहिती म्हणल्यावर मग आम्ही काय करायचं? राग मानू नका, मी तुमच्या नातवासारखा आहे ना. नातू आहे ना मी तुमचा. म्हणून चॉकलेट द्या मला. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. माझ्या सर्वात वीक पॉइंट आहे, मला कथेत विक्षेप चालतच नाही.
मग ते असं झालं की मी विसरून जातो. तर काय सांगत होतो तेही माझ्या लक्षात नाही. अश्वत्थामाचं काय झालं? निघाला का? करेक्ट. या लेकरासाठी तर टाळ्या वाजवा. खूप छान. ते मला परत ते आठवून दिलं. काय होतं वयामानाने आठवत पण नाही आता. हा, तो एका झाडाखाली बसला आणि त्याने एक विचित्र दृश्य पाहिलं. ते दृश्य असं पाहिलं की त्या झाडावर एक पक्षी होते आणि पक्ष्यांचं घरटं होतं. एक अचानक रात्री पक्षी आला, प्राणी, आणि त्या पक्ष्यांचं घरटं तोडून मोडून फेकून दिलं. हे दृश्य अश्वत्थाम्याने पाहिलं आणि ठरवलं पांडवांना सुद्धा मी असंच मारणार. कोणाकडनं काय शिकायला मिळेल सांगता येत. हा पांडव निघाला, हा अश्वत्थामा पांडवाच्या छावणीच्या दिशेने निघाला. आता त्यावेळेची मजा अशी आहे, त्या रात्री द्रौपदी भगवंताला म्हणते, कन्हैया, अरे खूप दिवस झाले आपण फिरायला गेलो नाही, जरा बाहेर जाऊया ना कुठेतरी फिरायला, टिपूर चांदणं पडलंय. आणि मग भगवान म्हणले चल जाऊया. आणि मग तिने आपले पती भीम महाराज 5 पांडवाला सांगितलं आपल्याला भगवंतासोबत फिरायला जायचं. आणि त्या रात्री हे सगळे फिरायला गेले. पण पांडवाची जी मुलं होते ना, ते म्हणले आई बाबा तुम्हीच जा, आम्ही फिरायला येत नाही. आणि पांडवाची मुलं पांडवाच्या जागेवर झोपले. हा दुष्ट अश्वत्थामा रात्री आला, पांडवाच्या छावणीत प्रवेश केला. आणि पांडवाच्या छावणीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिलं पांडव झोपलेले दिसत आहेत. त्याला माहिती नाही की पांडव इथे नाही आहेत. पांडवाच्या छावणीत प्रवेश केला, नग्न तलवार काढली आणि झोपलेल्या अवस्थेत पांडवाची मुलं पांडव समजून त्यांची हत्या केली. आनंदाचा भरात, त्याला वाटलं आनंद झाला मी पांडवांना मारले म्हणून. छावणीतनं निघून गेला. सकाळी सकाळी द्रौपदी माता आली. आणि द्रौपदी माता आल्यानंतर तिने पाहिलं ज्या छावणीमध्ये, ज्या झोपडीमध्ये माझे मुलं मी झोपू घालून फिरायला गेली होती, त्याच छावणीतनं रक्ताचा ओंडा वाहतोय. तिच्या मनातही वाईट विचार आला नाही, कारण जगात अशी एकही आई नाही की आपल्या मुलाविषयी कधी वाईट विचार. तिने विचार केला की नक्कीच या छावणीमध्ये एखाद्या मुंगसाचं, सापाचं भांडण झालं असावं, त्याचं रक्त बाहेर येत असावं. धीर धरला, श्वास रोखून धरला आणि काळीच मोठं करून छावणीची कडी उघडली आणि आत प्रवेश केला. पाहिलं तर ज्या मुलाला तिने जन्म दिला होता ना, ज्या मुलाला 9 महिने 9 दिवस तिने आपल्या गर्भात वाढवलं होतं ना, त्या मुलाचं धड आणि शिर वेगळं झालेलं तिने पाहिलं आणि आवाज दिला, कृष्णा. कृष्ण हा आवाज ऐकता क्षणीच पांडव धावत आले आणि पाहिलं तर आपले मुलाचं धड आणि शिर वेगळं झालं. द्रौपदीला अश्रू अनावर झालेत. जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ,
जिचे पीडे बाळ प्राण तिचा विकळ प्राण तिचा विकळ 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 प्राण तिचा विकळ विकळ प्राण तिचा विकळ प्राण तिचा विकळ प्राण तिचा विकळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रद्वारी एक जीव जिने आपल्या जन्म देणाऱ्या मुलाचं धड आणि शीर वेगळं पाहिलं, तिचं वर्णन, तिच्या स्वभावाचं वर्णन वेगळं सांगण्याची गरज नाही. जरा कल्पना करा तुम्ही, आपल्या मुलाचं जर डोकं दुखत असेल तर आपण रात्र रात्र झोपत नाहीये का? माझ्या बाळाचं डोकं दुखतंय म्हणून. त्या द्रौपदीने आपलं पाहिलं तर 5 मुलाचं धड आणि शीर वेगळं झालेलं आहे. तिला कळेना काय करावं, रडावं का मरावं हेही कळेना. भगवान धावत आले, अर्जुनाने पाहिलं, अर्जुन रागावला. कोण केला असेल माझ्या मुलाची हत्या, त्याला जिवंत ठेवणार नाहीये. भगवंताने द्रौपदीचा हात हातात घेतला आणि सांगितलं, द्रौपदी रडू नकोस. द्रौपदी म्हणते, ए कन्हैया, तू सांगतोय मला रडू नकोस? जिच्या मुलाचं धड आणि शीर वेगळं झालंय ना, तिला विचारा काय वेदना होत आहेत. अरे कोरोना जिचा मुलगा गेला ना, त्या आईला विचारा मूल जाण्याचं दुःख काय असतं. ज्याच्या घरातला गेलाय त्याला विचारा दुःख किती होतं. द्रौपदीला सांगितलं धीर. अर्जुन रागावला, रथ घेतला आणि ज्या दिशेने हा अश्वत्थामा गेला होता ना, त्या दिशेने अश्वत्थाम्याला पकडलं. रथ केसाला धरून अश्वत्थाम्याला आणलं. द्रौपदी पुढे ढकलवलं आणि सांगितलं, हे द्रौपदी, हा घे आपल्या मुलाचा हत्यारा. द्रौपदीने पाहिलं, अश्वत्थाम्याला नजरेला नजर भिडवण्याचा प्रयत्न केला, पण ना, शेवटी भीम म्हणाला, ए द्रौपदी, काय बघतेस त्याच्याकडे? आज्ञा कर, एका गदेत याला मृत्यूदंड देईल. मोठी माणसं तात्काळ निर्णय घेत नाहीत.
द्रौपदी शांत बसली आणि द्रौपदीने भगवंताकडे बोट केलं. भगवान म्हणेल ती पूर्व दिशा. भगवान म्हणले, अगं तू आई आहेस, हा तुझा गुन्हेगार आहे, काय करायचं सांग. माझ्या द्रौपदीने भगवंताला सांगितलं, पांडवाला सांगितलं, तुमच्या चरणी विनंती करते, याला मारू नका. का? अर्जुन म्हणला, ए द्रौपदी, अगं डोक्यावर परिणाम झाला काय? अगं याने आपल्या मुलाची हत्या केली आणि तू म्हणते याला मारू नका, सोडून द्या. वेडी झालीस का? का नको याला मारू? ऐका द्रौपदीचं तत्वज्ञान, द्रौपदीची फिलॉसॉफी काय ऐका. द्रौपदी सांगते, ऐका याला का मारू नका. एक आईचं मूल गेल्यानंतर तिला किती दुःख होते ना, याचं प्रॅक्टिकल मी भोगते. जर तुम्ही यालाही माराल तर याच्या आईला सुद्धा माझ्यासारखं सबसे काय बड़ी है. म्हणायचं त्याला, काय म्हणायचं तिच्या तत्वज्ञानाला, काय म्हणायचं तिच्या तत्वज्ञानाला. नाही मारू दिलं तिने, नाही मारू. तिचं अंतःकरण व्यापक होत. मग काय करायचं. तर ज्ञानोबा एका ओवीमध्ये सांगतायत, जाणत्या माणसाला शिक्षा देणं, त्याला मारणं म्हणजेच मारणं नाही, तर शहाण्या माणसाचा अपमान होणं सुद्धा ते मारणंच आहे. जाणतेने तवची जीवावे जब अपकीर्ती अंगाने. जाणत्या माणसाने जगात तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याची अपकीर्ती होत नाही तोपर्यंत. आणि मग अश्वत्थाम्याला अर्धमुंडन केलं, मस्तकातला मणी काढून घेतला आणि द्रौपदीने विदाई केली. अश्वत्थामा क्रोधायमान झाला. खरं तर त्या अश्वत्थाम्याने द्रौपदीचे उपकार म्हणायला पाहिजेत. जर द्रौपदी म्हणली असते भीमाला याला मार, तर दुसऱ्या गदेची सुद्धा गरज पडली. पण द्रौपदीने उपकार केले. पण जगात असे काही माणसं आहेत, उपकाराची फेड अपकाराने करतात. उपकार नाही, त्याने ठरवलं पांडवांनी माझा अपमान केला, मी गेलो होतो पांडवाला मारायला, पण पांडवांना मारू शकलो नाही. पण आता तर संकल्पच करतो की पांडवाचा वंश सुद्धा शिल्लक ठेवणार. आणि हाच तो अश्वत्थामा. त्याने आत्मपरीक्षण केलं आणि विचार केला, पांडव तर मारू शकलो नाही, पण पांडवाचा वंशच कोण आहे. तर मी मगा बोलून गेलो ना, चक्रव्यूहामध्ये कोण मारला होता? अभिमन्यू, पांडवाचा मुलगा होता. आणि उत्तरा गरोदर होती, 9 महिन्याची झालेली गरोदर. तिच्या गर्भात वाढणारं बाळ हे कोणाचा वंशज होता? पांडवाचा. अश्वत्थाम्याने दुष्टाने विचार केला, याला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, म्हणून अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र घेतलं आणि उत्तरेच्या गर्भावर सोडलं. गर्भावर ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर उत्तरा 9 महिन्याची गरोदर गर्भाला लोळायला लागली, गर्भाला त्रास व्हायला लागला, व्याकुळ व्हायला लागली, टाव मोडायला लागली. ए कृष्णा, ए कन्हैया, त्राईमाम त्राईमाम, मला वाचव, पायी पायी महायोगीन, देव देव जगतपते. ए ऑपरेटर इकडे बघ ना. त्राहिमाम पायी पायी महायोगीन, देव देव जगतपते, नन्यम तो द्वय पश्य मृत्यू यत्र मृत्यू परस्परम. अरे मी मेले तरी चालेल, पण माझ्या गर्भातलं बाळ जगता पाहिजेत, मरता कामा नाही. का? कारण हे तुला राग आला का? ड्रायव्हरने स्टिअरिंग सोडून इकडे तिकडे पाहायचं नाही, तर ऍक्सिडेंट होईल. तू ड्रायव्हर आहेस. त्राहिमाम, मी मेली तरी चालेल, पण माझ्या गर्भातलं बाळ जगलं पाहिजेत, कारण तो पांडवाचा वंशज आहे. आणि महाराज त्यांनी भगवंताचा धावा केल्यानंतर माझ्या भगवंताने अंगुष्ठ रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला आणि ब्रह्मास्त्राचा पराजय सुदर्शन चक्राने केला. उत्तरेचं गरोदर बाळ सुरक्षित रक्षा झाली. कालांतराने ती गर्भवती जी होती तिने एका बाळाला जन्म दिला. वेळ प्रचंड कमी आहे, तिने बाळाला जन्म दिला. पांडवांना आनंद झाला की आपल्याला कोण झाला? हा हा नातू पंतू. कुंतीला कोण झाला? तो पंतू. हा म्हणजे कळालं पाहिजे. बघा, पांडवाची आई कोणती? पांडवाची आई कोणती? मी तेच तर म्हणतो, कोणती? कोणती नाही, कुंती. हा, पांडवाची आई कुंती, बरोबर.
आणि कुंतीनं आनंद झाला की माझ्या मुलाला नातू झाला. म्हणजे मी कोण झाली? पंथी. कारण कुंतीचे मुलं पांडव, पांडवाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा हे बाळ जन्माला आलं. कुंतीला आनंद झाला. तिने सांगितलं भगवान माझ्या पंतूला पाहायला चल ना. आता ह्या बाळाचं वैशिष्ट्य असं आहे, जन्माला येऊन 15 दिवस झाले पण हसतही नव्हतं आणि रडतही नव्हतं. लोकांनी विचार केला जगातले बाळ जन्माला येतात हसतात नाही तर रडतात. हे असं कसं विचित्र जन्माला आलंय ना, हसत ना रडत. आणि मग जुन्या जुन्या म्हातारे होते ना त्यांची चालू झाली वैद्यकीय. एक म्हणली बाई मंगळाचा जन्म आहे, एक म्हणली अमावस्येला जन्माला आला असेल, एक म्हणलं नक्षत्रच चांगलं नाही. हे आपापले तर्क लावत गेले. पण बाळ हसतही नव्हतं आणि रडत नव्हतं. जे पाहायला जायचे ना ते फक्त एकच करायचं, प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे टुकू पाहायचं, प्रत्येकाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करायचं, प्रत्येकाच्या चेहऱ्याचं परीक्षण करायचं. काय परीक्षण? तर ते बाळ विचार करत होतं, मी आईच्या गर्भात असताना माझ्या आईच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रहार झाला होता आणि कोणीतरी एक अंगुष्ठ रूप धारण केलं आणि गर्भात येऊन माझी काय केली? रक्षा केली. ज्यांनी माझं गर्भात रक्षा केली आईच्या, त्याचं तोंड मला बाहेर आल्यावर दिसत नाही. मला ज्याला मी लहानपणी पाहिलं जन्माला येण्याच्या अगोदर, तो मला इथं दिसत नाही. म्हणून तो प्रत्येकाच्या चेहऱ्याचं काय करत होता? निरीक्षण परीक्षण. आणि चमत्कार असा झाला, कुंती सोबत भगवान श्रीकृष्ण आले आणि भगवंतांनी आणि त्या बाळाने एकूण एकाकडं पाहिलं आणि दृष्टादृष्टा होता क्षणीच पिणाराचा चेहरा पाहण्यापेक्षा शांत बरं नको, ते खाणाराचा चेहरा पाहण्यापेक्षा शांत बरं, मिसरी लावून आलेली आजी तर पाहायलाच नको. म्हणून ते फक्त प्रत्येकाच्या चेहऱ्याचं निरीक्षण आणि परीक्षण करत होतं. म्हणून त्या बाळाचं नाव ठेवलं, बोल परीक्षित महाराज की. लक्षात आलं स्टोरी? लक्षात आलं? जन्म कुणाचा झाला, कुणाच्या वंशी झाला, नाव परीक्षित का ठेवलं? हाच परीक्षित पांडवाचा राजा झाला. कारण एवढंच होतं ना. आणि पांडवाचा राजा झाल्यानंतर त्या हस्तिनापूरचा राजा झाला. पांडव स्वर्गारोहणाला गेले आणि कुंती मातेने जाता जाता भगवंताला भीष्म स्तुती सांगितली. इतना तो करना स्वामी. माझ्याकडे वेळ प्रचंड कमी आहे, मी थोडं शॉर्टकट मी डायरेक्ट पुढे चाललोय. आणि परीक्षितीला राजा केलं. राजा केल्यानंतर परीक्षित राजा झाला आणि राजा झाल्यानंतर सुजलाम सुफलाम राज्य चालू आहे. पण राजाचं कर्तव्य असतं, ज्या प्रजेने आपल्याला राजा केलं त्या प्रजेचं काय चाललंय म्हणून हे कधी चौकशी तरी केली पाहिजे. आपण आपल्या वार्डातून ज्याला नगरसेवक म्हणून निवडून देतो त्यांनी कधीतरी महिन्याला 2 महिन्याला आपल्याला विचारलं पाहिजे, पाणी व्यवस्थित येतं का नाही, काही अडचण आहे का नाही. नाहीतर तो नगरपालिकेत आणि आपण इथेच खड्ड्यात. असं होता कामा नये. म्हणून हे राज्यांचं कर्तव्य असतं. म्हणून परीक्षितजींनी विचारलं माझं राज्य कसं चाललंय हे पाहण्यासाठी परीक्षितजींनी साध्या वेशाचा परिधान केला आणि समाजामध्ये प्रवेश केला आणि पाहिलं तर राजा परीक्षितजींच्या राज्यात एक विचित्र दृश्य राजा परीक्षितजीला पाहायला मिळालं. एक काळाकुट्ट पुरुष गाईला आणि बैलाला मारत होता. परीक्षितजींनी पाहिलं, हो हो, माझ्या देशात गायीची हत्या कदापि सहन करणार नाही, कदापि सहन करणार नाही. आणि परीक्षितीला राग आला आणि त्या काळ्याकुट्ट पुरुषाचा हात धरला. कोण आहेस तू? माझ्या राज्यात गायीची हत्या करतो? कारण गाय म्हणजे पृथ्वी आणि बैल म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पाय आहेत ना. माझी हत्या होते, माझ्या राज्यात सहन करणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, ज्या देशात गायीची हत्या होते ना तो देश कधीच समाधानी राहू शकत. हे कोरोना येण्याचं कारण काय? कुणी काही सांगू द्या, चायनातून आला आणि पाकिस्तान मधून आला, हे मी मानायला तयार आहे. पण मधल्या काळात या भारतात झालेली गायीची हत्या, अरे नाथ बाबांचं प्रमाण देईल. एकनाथ बाबा सांगतायत, जय देशी गो हत्या घडे, तय देशी प्रजन्य न पडे. ज्या देशात गायीची हत्या होते ना त्या राज्यात पाऊस पडत नाही आणि पडला तर अतिवृष्टी होते, नाहीतर मग काहीच पडत नाही. हा परिणाम पाहिला परीक्षितजीने.
त्या कलियुगाला सांगितलं इथून चालता हो. कलियुग म्हणला महाराज जाऊ कुठे, जाईल तिथं तुमचीच बाउंड्री आहे, मला तुमच्याच राज्यात राहायला ठिकाण द्या. आणि मग कलियुगाला कलीने राजा परीक्षित जिकडे कलियुगात राहायला 4 ठिकाणं मागितले. मद्यपानम, जुगार अड्डा, दारूचा अड्डा, निंदालय, वेश्यालय, अशी 4 ठिकाणं मागितल्यानंतर कली म्हणला महाराज एखादं चांगलं ठिकाण द्या जिथे चांगले लोक आले पाहिजेत. आणि मग कलीच्या आग्रहास्तव परीक्षितजींनी कलीला एक महत्वाचं ठिकाण दिलं, त्याचं नाव सुवर्ण. सोन्यात सुद्धा तू राहा म्हणून चांगल्या माणसाने कलियुगामध्ये या ठिकाणी जायचं नाही. कोणत्या जिथे दारू अड्डा आहे तिथे चांगल्या माणसाने जायचं नाही, जिथे जुगार क्लब असतो तिथे चांगल्या माणसाने जायचं नाही, जिथे निंदा वेश्यालय चालतात तिथे चांगल्या माणसाने जायचं नाही. आणि सोन्यात सुद्धा कलीचं वास्तव्य आहे म्हणून चांगल्या माणसाने सोनं सुद्धा वापरायचं नाही. त्याच्यात कशाचा वास आहे? कलीचा. आवा सोनं वापरायचं नाही, तुमच्या हातातली अंगठी मला द्या. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही वापरताय त्याचं काय, कानात हातात. कली सोन्यात आहे पण कोणत्या? 2 नंबरच्या, 1 नंबरच्या नाही. 1 नंबर 2 नंबर कळतो तुम्हाला? आता तुम्ही आपण सगळे 2 नंबरी आहेत त्यामुळे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि तिने कमावलेलं धन, 2 नंबर या शब्दाचा अर्थ काय? आणि तिने कमावलेलं धन, त्याच्यात कलियुगाचं वास्तव्य आहे. म्हणून आजही सांगतो तुम्हाला, अनितीने कमवलेलं धन तुम्हाला फक्त मोजून 10 वर्ष सुख देतं, 11व्या वर्षी व्याजासह घेऊन जातं. एवढं सामर्थ्य अनितीच्या धनात आहे. आता वाटतं मी याला फसवलं म्हणून 10 वर्ष आपण जीवन जगू शकतो, पण 11व्या वर्षी रिवर्स गेअर पडतो आणि जेवढं अधर्माने कमवलेलं धन आहे ना ते पुन्हा याला लागून घेऊन जातं. म्हणून कष्टाचा पैसा सुद्धा माणसाला पुरत नाही, तर अनितीने कमवलेला कुठे पुरेल? म्हणून धन हे धर्माने कमवलेलं पाहिजे. म्हणून चोर सुद्धा चोरी इमानदारीने करतो, त्याच्याच आपल्यासाठी ते अनितीने आहे, पण तो सुद्धा कशाने करतोय? इमानदारीने चोरी. म्हणून जगात चोर सुद्धा इमानदार आहे. असा हा पवित्र देश आहे. प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना. आणि कलीला राहायला ठिकाण दिलं. राजा परीक्षित आपल्या राजमहालात आलेत, पुन्हा राजवस्त्र धारण केले. आणि एक दिवस राजा परीक्षितला वाटलं शिकारीला जावं आणि राजकोशात गेला, अर्थात कपाटाजवळ गेला, तिजोरीजवळ गेला, लॉकर उघडलं आणि सोन्याचा मुकुट घेतला आणि परिधान केला. कुणी? राजा परीक्षितजींनी. तो मुकुट कोणाचा होता माहिती आहे? परीक्षितजींचे आजोबा श्रीमान भीमराव महाराज, भीमदादा, त्यांनी जरासंधाला मारून आणि तिने पळवून आणलेला तो मुकुट होता. तो परीक्षितजींनी घातला. कलीला मोका मिळाला, कलीने मिळाला मोका आणि कलीने मारला चौका. लगेच बुद्धीत भ्रमिष्ठ केली आणि जो धर्मात्मा असणारा राजा परीक्षित अधर्माने वागायला लागला. जंगलात गेला, शमीक ऋषीच्या आश्रमात गेला. ऋषी ध्यानस्थ होते. हे बाबा आंखें बंद करके क्या बैठा है, तुझे पता नहीं राजा आया हुआ, कुछ जलपान की व्यवस्था है या नहीं? अरे कुछ चाय पानी करेगा या नहीं? बैठा है आंखें बंद करके. जो राजा ऋषी मुनीच्या पाया पडायचा तो राजा आज काय म्हणतोय? महाराज काही चहा पाणी आहे का नाही? आणि ऋषी ध्यानस्थ होते. ड्रामा कर रहे हो, नाटक कर रहे हो आंखें बंद करने का. तिथं मेलेला एक साप होता. बाणाच्या टोकाने, काडीच्या बाणाच्या टोकाने साप घेतला, ऋषींच्या गळ्यात टाकला, निघून आला. ऋषीपुत्र शृंगीने पाहिलं, अरे आपल्या गुरुजीच्या गळ्यात कोणीतरी साप टाकला. त्याने शाप दिला, ज्याने कोणी माझ्या गुरुच्या गळ्यात साप टाकला हाच तक्षक नावाचा साप डसून याला 7 दिवसात याची मृत्यू होईल, दंश होईल. राजा परीक्षित घरी आले, टोप काढला आणि टोप काढल्यावर मग लक्षात आलं आपण चुकी केली. पण एक वाक्य बोलू का? चुकीला माफी नाही. झालेली चूक काहीच नाही, मग पश्चाताप करावं काय? तेवढ्यात ऋषींनी डोळे उघडले आणि पुत्राला सांगितलं, अरे तू शाप दिला ते चुकीचं केलंस. अरे त्याने चुकून केलं, खरं तो धर्मात्मा आहे. पण ते म्हणले नाही,
जबान से निकली हुई बोली और बंदूक से निकली हुई गोली कभी दोबारा वापिस नाही येत. म्हणून बोलताना 2 मिनिटं विचार करा आणि मग बोला. आमच्या लहानपणी शाळेत एक वाक्य लिहिलेलं होतं, आता आहे का नाही मला माहिती नाही. चालता चालता पाय घसरला तरी चालेल, पण बोलता बोलता जीभ घसरू देऊ नका. जर बोलता बोलता जीभ घसरली तर आयुष्यात पुन्हा उठण्याच्या लायकीचे आपण राहू शकत नाही. म्हणून बोलताना नीट बोललं पाहिजेत. म्हणून काही माणसं बोलल्यानंतर विचार करतात, ओ हो रॉंग, आपण असं नव्हतं बोलायला पाहिजे, आणि मग सॉरी. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. आणि याच्यापेक्षा पुढचं सांगेल, मारलेला घाव काही मिनिटासाठी बुजेल, पण शब्दाचा घाव आयुष्यभर बुजत नाही. म्हणून एखाद्याचं मन दुखवू नका. एखाद्याचं मन कधीच आयुष्यात दुखवू नका. म्हणून बोलताना नीट बोला, कारण निघालेला शब्द परत येत. आता एखाद जो बंदूक वापरतो, एकदा बटन दाबलं आणि मग त्या गोळीला मावशी म्हणा, काकी म्हणा, आत्या म्हणा, ती परत येत. ती गेली म्हणजे गेली, आणि निघालेला शब्द गेला म्हणजे गेला. त्याला पॉलिसी म्हणून स्वारी शब्द आहे, पण उपयोग होत नाही. सांगितलं काहीतरी करा, काही नाही. आश्रमातनं शिष्य पाठवला आणि राजा परीक्षितीला संदेश दिला, महाराज आश्रमातनं आलोय, काय तुम्हाला आमच्या ऋषीपुत्राने श्राप दिला की तुम्ही 7 दिवसात मरणार. महाराज ही परीक्षितीला बातमी कळता क्षणीच राजा परीक्षिती आनंद साजरा करतोय. आता मला सांगा, जर आपल्याला ही गोष्ट कळाली तर आपल्याला आनंद होईल का दुःख? आता उदाहरण देतो, असं होऊ नये पण उदाहरण देतो. आजी, तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की तुम्ही 10 दिवसाच्या पाहुणे आहेत, लेकीकडे जाऊन या, पुरणपोळी खाऊन या. कोणाला गोड लागेल? नाही लागेल नाही. उलट जर आपला मृत्यू आपल्याला कळाला असता तर आपण कधीच अटॅकने येऊन गेलो असतो. आपण जे मस्ती करतोय ना, मस्ती, त्याला एकच कारण आहे की आपल्याला आपला मृत्यू माहिती नाही. आणि जर कळाला असतं ना की अमुक साली हा जाणार आहे, तर तो ओव्हर टाईमच्या नादी लागला नसतं, गाडीची रेस केली नसती. म्हणून हे कळत नाही ते फार चांगलं आहे. इथं कमी आहेत का तुम्ही आलेत परत? इथं तर लय पळतात गाड्या, रेस. काय बोलत होतो ते विसरून गेलो. काय सांगत होतं बाळा? तू पण विसरली? नाही, तो प्रश्न झाला. एक प्रश्न कॉमन होता, आपल्याला जर कळालं आपला मृत्यू आहे तर आपल्याला जेवण गोड लागेल नाही. पण राजा परीक्षितींना कळालं तुझा 7 दिवसात मृत्यू. राजा परीक्षित आनंद झाला, हो माझ्यासाठी गोल्डन चान्स आहे. का तर मला श्राप लागलाय ऋषींचा की मी कितव्या दिवशी मरणार? 7व्या. याचा अर्थ साधूंच्या वाणीत ताकद आहे, मी 7 दिवसाच्या आत मरणार. यालाच म्हणायचं निगेटिव्ह थिंकिंग न करता पॉझिटिव्ह थिंकिंग. वाईट जरी विचार आला तर वाईटातून चांगला मार्ग शोधण्याचं पर्याय. मी 7 दिवसात मारणार आहे हे दुःख घेतलं नाही, मी 7 दिवसाच्या आत मारणार नाही याचा आनंद आहे. आणि परीक्षेची म्हणतात, जर बारीक विचार केला तर माणसाच्या एका मिनिटाचा सुद्धा भरोसा, एका क्षणाचा सुद्धा भरोसा. म्हणून राजा परीक्षेची सांगतायत, क्या भरोसा है इस जिंदगी का, ये साथ नहीं देती हर किसी का, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. राजा परीक्षेची काय म्हणतायत तेवढं बघूया, आणि राजा परीक्षेची काय म्हणतायत हे आपण ऐकूया एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने. 2 मिनिटं. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं,
किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। राजा परीक्षित जे आलेले आहेत, म्हणजे शब्दाने कळत नसेल तर प्रॅक्टिकली हम रहे ना मोहब्बत रहेगी, हम रहे या मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी, दास्तां दुनिया कहेगी, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का। दुनिया है हकीकत पुरानी, दुनिया है हकीकत पुरानी, दुनिया है हकीकत पुरानी, दुनिया है हकीकत पुरानी, चलते रुकना, चलते रुकना, चलते रुकना, चलते रुकना है इसकी रवानी, चलते रुकना है किसकी रवानी, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, ये साथ नाही देती हर माणसाच्या जीवनाची नो गॅरंटी नो वॉरंटी, एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही आहे. वाटलं होतं कोरोना सारख्या महामारीतून आपण वाचू ना, भरोसा एका मिनिटाचा नाही. म्हणून राजा परीक्षितजी म्हणतायत आत्मविश्वासाने सांगेल मी 7 दिवसाच्या आत मरणार नाही, का ऋषींचा श्राप लागलाय. आणि जशी ही बातमी कळाली की राजा परीक्षितजी गंगेच्या पवित्र तटावर जाऊन बसलेत आणि राजा परीक्षितजीला जो तो ऋषी यायचा भेटायला, गावातला पुढारी यायचा, संन्याशी यायचेत, ऋषी यायचेत. आणि एकदा तर हिमालयातनं मोठी ऋषींची लाटच आली राजा परीक्षितजींना भेटायला. जेव्हा त्यांना कळालं ना की राजा परीक्षितला 7 दिवसात मरण्याचा श्राप लागला, म्हणून राजा परीक्षितजींना दुःखाचं सांत्वन करण्यासाठी हिमालयातनं मोठमोठाले ऋषी आले.
जपी तपी संन्याशी ज्यांच्या सफेद दाढ्या झाल्या, कमंडलूवाले, काही हेरडायवाले, मोठमोठाले साधू संन्याशी आले आणि राजा परीक्षितींच्या जवळ बसले. राजा परीक्षितींनी सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम केला. पण एवढे मोठे जपी तपी संन्यासी जरी आले तरी राजा परीक्षितींनी प्रत्येकाला एकच प्रश्न विचारला, महाराज कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन, कै कृपा करिल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, हो करा समाधान चित्त माझे, चित्त माझे 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 माझे. प्यारशे बोलो राधे राधे. आळंदी परिसरात कथा आहे म्हणून काही मी उद्धार पावे. आणि राजा परीक्षित, मला आवाज, राजा परीक्षितने प्रश्न विचारला, गुरुदेव आप जपी तपी सन्यासी हो, आप मेरे लिए यहाँ आए हो हिमालय छोड़कर, लेकिन इस दास का एक सवाल है, बस जिसकी मृत्यू नजदीक हो उस इंसान ने क्या करना चाहिए, ज्याचं मरण जवळ आलं त्याने काय केलं पाहिजे, हा प्रश्न राजा परीक्षितींनी ऋषीमुनींना विचारला. ऋषीमुनी जपी तपी संन्यासी होते पण एकालाही उत्तर देता आलं, कारण उरो आले नेदी अवतार. अरे इथं रामकृष्णाधिक गेलेत, सर्वांना जावं लागलं, तुम्ही आम्ही काय दर्या में खसखस, चांगले चांगले गेलेत, मी म्हणणारे गेलेत, तुम्ही आम्ही काय घेऊन बसलात. एकाही ऋषीला उत्तर देता आलं नाही. शेवटी काय करावं, राजा परीक्षितींच्या प्रश्नाची आतुरता एवढी तीव्र झाली, शेवटी भगवंतालाच काळजी, आणि माझ्या भगवंतानेच एक छोटस रूप धारण केलं आणि एक विरक्त शिरोमणी औलिया कौपिनधारी दिगंबर ज्यांची अवस्था आहे असं छोटस नन्नस रूप माझ्या भगवंताने अवतारित घेतलं आणि छोटस रूप राजा परीक्षितींच्या दिशेने धावत येत होतं. पाहिलं ऋषीमुनींनी, पाहिलं राजा परीक्षितींनी, ओ हो यम प्रवजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह का तर आज हाव पुत्रेति तन्मय तया तरोबे नेदुस तम सर्वभूत हृदय मुनिमान तोस्मी. विरक्त शिरोमणी सुखदेवजींचं आगमन झालं. बोला सुखदेवजी भगवान की जय. जपी तपी संन्यासी ऋषी उठले. राजा परीक्षितीने आसन टाकलं आणि राजा परीक्षितीने पाहिलं किती गोड स्वरूप आहे, मनाला विलक्षण विलोभनीय, मनाचं हरण करणारं ते विलक्षण रूप. आणि राजा परीक्षितीने सुखदेवजींचं पूजन केलं आणि राजा परीक्षिती हात जोडून सुखदेवजींसमोर उभे राहिले आणि पूजन करून हात जोड़तायत. गुरुजी एक विनंती आपसे, और तो कुछ नहीं पूछूंगा, लेकिन जिसकी मृत्यु नजदीक हो उस इंसान ने क्या करना चाहिए. राजा परीक्षितजींचा हा प्रश्न ऐकून सुखदेवजी गदगद झाले. सुखदेवजी म्हणले, वाह राजन, प्रश्न बहु बरियाणी, वाह प्रश्न कितना बढ़िया पूछा है. खरं तर हा प्रश्न काटे कॉलनीतल्या प्रत्येक माणसाला पडायला पाहिजेत, पण आपल्याला प्रश्न तो पडत नाही. चरोलीतल्या प्रत्येक माणसाला पडला पाहिजेत की ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं पाहिजेत, पण आपल्याला तो प्रश्न पडत नाही. आपल्याला प्रश्न पडतो नवीन गाडी लॉन्च कधी होईल, ती बुक करायची. प्रश्न हा पडला पाहिजे की ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं, कोणाला उत्तर देता आलं नाही. सुखदेवजी म्हणले, राजन चिंता मत करो, इस प्रश्न का जवाब मैं दूंगा. आणि मी देणार म्हटल्यानंतर राजा परीक्षितीने गुरुदेवाच्या स्वरूपात सुखदेवजींचं पूजन केलं. पूजन करताना खूप गोड भजन आहे, हरी की कथा सुनाने वाले आपको लाखो प्रणाम. हे भजन आणि आरती कथेला पूर्ण विराम. तोपर्यंत गुरुजींचं अर्थात सुखदेवजींचं भजन करूया, त्यांचं पूजन करूया. सर्वांनी मनातल्या मनात हातात गुलाबाचे फुलं घ्या, मनाचे फुलं, मनाचे हा, आणि मनभर घ्या, 2-3 नका घेऊ, मनभर घ्या. मनात मनभर फुलं घ्या आणि सर्वांनी 2 हात वर करा, 2 हात.
आणि सुखदेवजींचं पूजन करायचं राजा परीक्षितींसोबत. हरी बोल. हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम. एक साथ जरा हात, एक साथ. हा. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, भूल गए थे वन में, खो बैठे थे तन में. प्रभु राह बताने वाले, यह राज बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम विषयों का लेके प्याला, जा रहे थे यम के गाला, विषयों का लेके प्याला, जा रहे थे यम के गाला. अमृत पान कराने वाले, अमृत पान कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम. बोलो सद्गुरुदेव भगवान की जय आचार्य सुखदेव जी भगवान की जय. राजा परीक्षितींच्या उद्धारासाठी साक्षात विरक्त शिरोमणी दिगंबर ज्यांची अवस्था असे कौपिनधारी सुखदेवजींचं आगमन झालं. त्यांचं स्वरूपाचं वर्णन करत असताना, त्यांच्या जन्माचं वर्णन करत असताना महर्षी वेदव्यास एक श्लोक गात आहेत. यम प्रभजंतमनपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रैति तन्मयतया तरोभिनय दुस्तम सर्वभूत हृदयम मुनिमानतो अस्मी. विरक्त शिरोमणी असे सुखदेवजी. आणि काच्या कथेतलं एकच सार आहे. हे दोन महात्मे आहेत ना, दोन महात्मे सुखदेवजी आणि राजा परीक्षितजी जगाच्या पाठीवरचे असे श्रोता आहेत आणि असे वक्ता आहेत की ज्यांनी जगात जन्म घेण्याच्या अगोदर आईच्या गर्भात दोघांनी एक साथ दर्शन घेतलेले आहे. परीक्षितजींनी बी आईच्या गर्भात दर्शन घेतलं गोविंदाचं. आणि सुखदेवजींनी सुद्धा ब्राह्मणाची पोरे एक खेळाशी भ्याले. 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. तेव्हा भगवंताने आज जाऊन सुखदेवजींना आश्वासन दिलं, माझी माया काही करणार नाही. म्हणजे कथेचा श्रोता आणि कथेचा वक्ता
दोन्ही ब्रह्मरात आणि विष्णुरात आहेत. म्हणून कथा ही अतिशय सुलभ आणि पुण्यदायी आणि पाप ताप हरणी आहे अशी भगवंताची कथा आहे. सुखदेवजी राजा परीक्षेला प्रश्नाचे उत्तर देतात. सुखदेवजी प्रश्न विचारतात. ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं पाहिजे, धर्म म्हणजे काय, काम म्हणजे काय, पुरुषार्थ म्हणजे काय आणि भगवंताचे अवतार किती आहेत, या विविध प्रश्नाचं उत्तर सुखदेवजी म्हणतात, राजा परीक्षित तुला 10:15 10:30 वाजलेत, आता देत नाही, उद्या संध्याकाळच्या 7 वाजताच्या कथेच्या सत्रात देतो. आजच्या कथेला पूर्णविराम. अर्धा तास जास्त घेतला त्याबद्दल क्षमा मागतो, कारण अर्धा तास सेटिंगलाच गेलाय, 7:30 सिस्टीम सेटिंगलाच गेलात. त्यामुळं माझे मी 3 तास बरोबर घेतलेत, बरोबर आहे. त्यामुळं अर्धिक तुमचा वेळ गेला त्याबद्दल क्षमस्व. खूप खूप छान राजा परीक्षितजी झालेत, सुखदेवजी झालेत आणि ऋषीमुनी जपीतपी रिअलमध्ये कुंभमेळ्यात आल्यासारखेच वाटलेत. हे जे कोणी ज्यांनी पार्ट घेतलेत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि उद्यापासून कथेला बऱ्याच जणांचा पाठिंबा आहे. आज आपलं प्रांगण फुल भरले, पण काही कंपाऊंडच्या बाहेरून पाठिंबा देत आहेत. तर त्यांना विनंती आहे, कंपाऊंडच्या बाहेरून पाठिंबा न देता उद्या पुन्हा आज जर तुम्ही बसलात तर आणखी कार्यक्रमाला शोभा वाढेल. तर असं जे डोकावून भिंतीहून पाहताय तर चांगलीच गोष्ट आहे, पण उद्या जर जास्त वेळ इथं दिला तर आणखी आनंद मिळेल. उद्याच्या कथेत नरसिंहादिक इत्यादी भगवंताचे अवतार, सुंदर सुंदर झाकिया आपल्याला कथेत ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. आज कथेत माझे परमार्थातले जुने मित्र, महाराष्ट्रात त्यांचं मोठं नाव आहे असे श्यामदादा गोराणे आज कथेचा आनंद घेण्यासाठी आलेत. दादांना पुन्हा विनंती आहे, तुमच्या व्यस्त जीवनातला वेळ त्यातला काढून अधिक आमच्या कथेला अधिक जेवढं तुम्हाला जमेल 2 दिवस 3 दिवस 4 दिवस तेवढं आपण यावं. कारण संतोष दादाचा जुना जिव्हाळा आणि बऱ्याच वर्षानंतर आपण इथे एकत्र आलोय, हा आनंद आपल्याला मिळेल म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. आजच्या कथेला प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती लाभली, सणसवाडीला 3-4 वर्षापूर्वी एक भव्य रामकथा झाली होती. हजारो समाज, भव्य दिव्य स्टेज. तर त्या कथेचे आयोजक आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझ्या श्रीजी धाम फाउंडेशनचे कार्यकारिणी म्हणा किंवा माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गोरख आबा दरेकर आणि सणसवाडी गावचे एक आदर्श नागरिक, ज्यांनी विकास कामामध्ये ज्यांचा अग्रगण्य हात आहे असे गोरक्ष नाना भुजबळ, ही 2 आज प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनाही काटे परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि आणखी जे काही नवनिर्वाचित सदस्य आहेत, आता बरेच जण भला आहेत, किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. तोपर्यंत आरतीची तयारी करून घ्या. आरतीचे यजमान पुढे या. आरतीचे यजमान रामभाऊ जीवनमुळे, खोटे महाराज, भारती साहेब. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में पद मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. 1 मिनिट, मी ज्यांची नावं घेतलीत कृपया त्याने आरतीसाठी पुढे या.
हरि ओम मह चंद्रमा मनसो जातक्षो सूर्यो अजायतः श्रोत्राद्वायुष प्राणश मुखादग्निरजायत। उद्या कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि सहितं नमामि सहितं नमामि। बाके बिहारी तेरी आरती गाओ हे गिरधर तेरी आरती गाओ आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ बाकी बिहारी तेरी आरती गाओ हे गिरधर तेरी आरती गाओ। मोर मुकुट तेरे शीस पे सोए प्यारी बंसी मेरो मन मोए देख छवि बलिहारी में जाऊं बाके बिहारी तेरी आरती गाऊं हे गिरधर तेरी आरती गाऊं। चरणों से निकली गंगा प्यारी जिसने सारी दुनिया तारी उन चरणों में शीश नमाऊं बाके बिहारी तेरी आरती गाऊं हे गिरधर तेरी आरती गाऊं। श्री हरिदास के नाथ आप हो व्यास दास के नाथ आप हो सुख दुख जीवन प्यारे साथ आप हो श्री चरणों में बलि 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 जाऊं बाके बिहारी तेरी आरती गाऊं हे गिरधर तेरी आरती गाऊं। आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ बाके बिहारी तेरी आरती गाऊं गली लोटांगण बंदिन चरण डोळान पायन प्रेम आलिंगन आनंद भोजन भागो भवान मने नामा तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या धर्मं तमेव धर्मं मनोमि कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा पुरुषवा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम